पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की। सर्वप्रथम महाराष्ट्राच्या मातीचा मानबिंदू असणारे स्वराज्य संस्थापक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा। सह्याद्रीच्या कडा कपाऱ्यांना पाचर फुटेल, डोंगर मात्यांना घाम फुटेल, झाडे झुडपे शहारतील आणि विशाल नभालाही त्याच्या समोर झुकावे लागेल असा इतिहास घडविणारा, अखिल विश्वात अजरामर झालेला आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णक्षणाचा दिवस नोंदवला गेला। 19 फेब्रुवारी 1630 रोजी आमचा राजा जन्मला। या जाणत्या राजाने शत्रूची धुळदाण उडवून अगदी शून्यातून स्वराज्य स्थापना केली। छत्रपती शिवरायांबद्दल समर्थ रामदास स्वामी म्हणतात, निश्चयाचा महामेरू बहुजनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी। आपल्या अंगभूत गुणांमुळे, जिजाऊंच्या मार्गदर्शनामुळे, अचूक बारक्या नजरेने त्यांनी स्वराज्यासाठी मोती वेचून घेतले। मृत्यूशी खेळणाऱ्यांना मृत्यूची कधीच भीती नसते या उक्तीप्रमाणे हिरोजी फर्जंद, नेताजी पालकर, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, जीवा महाला, शिवा काशीद या सवंगडांनी महाराजांच्या स्वराज्याची अर्थ हाक ऐकून त्याग केला आणि महाराजांच्या ध्वजाचा रंग हा केशरी बनला। राजांनी नक्की काय केलं? जे झोपी होते त्यांना जागे केलं, जे जागे होते त्यांना उभे केलं, जे उभे होते त्यांना चालतं केलं आणि चालणाऱ्याच्याच खांद्यावर स्वराज्याचं निशाण दिलं। आज इथे जन्मलेल्या मुलाला सांगावे लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, कारण जन्मताच इथली माती त्यांच्या मनावर शिवरायांचे नाव करून ठेवते। इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज एक आदर्श राजा होते। छत्रपती शिवाजी महाराज नीतिवंत, गुणवंत, परधर्माचा आदर करणारे, वैराच्या सुनेला अशीच आमची आई असती सुंदर रूप होती, आम्ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती असे म्हणून त्याचा साडी चोळीने सन्मान करणारे होते। महाराजांचा मोठा शत्रू औरंगजेब सुद्धा त्यांच्या मृत्यूबद्दल म्हणतो की हे परमेश्वरा, तुझे स्वर्गीय दार तू उघडे ठेव, कारण तुझा सर्वोत्तम पुत्र तुझ्याजवळ येत आहे। असा राजा जो जाताना शत्रूच्या डोळ्यातही पाणी काढून जाणार राजा म्हणजे राजा श्री छत्रपती शिवरायांनी शेतकऱ्यांच्या हिताकडे लक्ष दिले, शेतीपयोगी निर्णय घेतले, त्यांचा शेतसारा माफ केला। छत्रपती शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ म्हणजे एका राज्यकारभाराचा आरसाच होय। असे म्हणतात की धारेशिवाय किंमत नाही तलवारीच्या पातीला, धारेशिवाय किंमत नाही तलवारीच्या पातीला, गडांशिवाय शोभा नाही महाराष्ट्राच्या मातीला। आणि हेच गड किल्ले बांधण्यासाठी आणि जिंकण्यासाठी छत्रपती शिवरायांनी आपलं अख्खं आयुष्य खर्च केलं। भारतीय आरमाराचे जनक म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि हे सगळं करत असताना एक पर्यावरणवादी दृष्टी डोळ्यासमोर ठेवून नियोजन आखणारा माझा राजा होता। छत्रपती शिवरायांची ख्याती 7 समुद्रापार पोहोचली होती, परदेशातही त्यांच्या चरित्राचा अभ्यास केला जातो। याचेच एक उदाहरण म्हणजे अमेरिका आणि व्हिएतनामचे गेले 20 वर्ष युद्ध सुरू होते आणि या युद्धात अमेरिकेला वाटले की या छोट्याशा देशाला हरवण्यासाठी आमचे 4-5 तास पुरेसे आहेत, पण अमेरिकेला हे युद्ध महागात पडले। शेवटी व्हिएतनामचा विजय झाला। तेथील पत्रकारांनी राष्ट्रपतींना विचारले, तुमच्या विजयाचं रहस्य काय? तेव्हा राष्ट्रपती म्हणाले, अमेरिका सारख्या बलाढ्य देशाला हरवणं आमच्या देशाला शक्यच नव्हतं, पण युद्ध काळात माझ्या हाती एका शूर राजाचे चरित्र आलं, त्यावरूनच आम्ही युद्धनीती ठरवली। तेव्हा पत्रकार विचारले, हा शूर पराक्रमी राजा कोण? तेव्हा राष्ट्रपती म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज। आणि ते असेही म्हणाले, हा जर का राजा आमच्या देशात जन्मला असता तर आम्ही जगावर राज्य केलं असतं। असा आदर्श राजा, कुशल संघटक, सावध नेता, लोककल्याणकारी प्रशासक, दुर्जनांचा कर्जनकार, सज्जनांचा कैवारी आणि एका नव्या युगाचा निर्माता असा माझा राजा। 3 एप्रिल 1680 रोजी त्यांनी देहत्याग केला, परंतु त्यांचा कीर्तिरूपी देह हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक गाभाऱ्यात अजूनही तेजाने चमकतो आणि सुगंधाने दरवळतो। म्हणून मी जाता एवढेच म्हणेन, आपण केवळ छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून चालणार नाही, तर स्वप्नामागे धावत असताना प्रत्यक्षात उतरवण्याची ताकद स्वराज्य स्थापनेमध्ये असते आणि हे स्वराज्य छत्रपती शिवरायांनी निर्माण केले। आपले भाग्य आहे की आपला जन्म या मातीत झाला। आपण इथे जन्म घेतलेल्या मातीला आणि मातृभूमीला अभिमान वाटावा असे अलौकिक कार्य करण्याची प्रेरणा शिवछत्रपतींनी दिली। पण हा महाराष्ट्र, हा शिवरायांचा महाराष्ट्र, ज्या महाराष्ट्रामध्ये शिवरायांच्या घोड्यांचा टापांचा आवाज घुमत होता, त्याच
महाराष्ट्रामध्ये हजारो आया बहिणींच्या गोरगरिबांच्या आर्थिक पिंकाळा ऐकू येत आहेत. वाचवा वाचवा म्हणून साथ घालत आहेत. म्हणून जाता जाता मी एवढेच म्हणेन, अंधार होत चाललाय एक दिवा पाहिजे, अंधार होत चाललाय एक दिवा पाहिजे. या देशाला पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवा पाहिजे, या देशाला पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवा पाहिजे. एवढे बोलून मी इथेच पूर्णविराम देतो. जय जिजाऊ, जय शिवराय.